खरंच तुम्ही जे प्रसंग सांगत होते ना, आमच्या डोळ्यात पाणी येतं, जसं एक अंगावर काटा आला की एक भावना स्वामींवरती तुमची आहे, श्रद्धा आहे, भक्ती करताय. आणि अर्जुन आप्पा म्हणजे माझे नगरसेवक राहिलेले आहेत. हो त्यांनी पण लोकांची भरपूर वर्षापासून समाजसेवा केलेली आहे. बरोबर. वडिलांचं मार्गदर्शन किती महत्वाचं असतं आणि काय तुम्हाला सल्ला देतात बरं ते काम करत असताना? म्हणजे माझ्या प्रत्येक संघर्षात अर्जुन अप्पांची साथ असते. ठीक आहे, काही चुका झाल्या असतील माझ्याकडून, पण त्या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करत असतो. शेवट माणूस आहे, चूक होणारच, पण ती चूक कशी सुधारायची ती पण आपल्या हातात आहे. आणि माझ्या वडिलांचं नाव अर्जुन आहे. अर्जुनाच्या हातात सुद्धा धनुष्यबाण आहे. मग अर्जुनाच्या सुनाच्या हातात पण धनुष्यबाणच आलाय आणि विजय हा सुद्धा धनुष्यबाणाचाच होणार आहे. त्यामुळे स्वामी बळ देतात. मी हळूहळू हळूहळू पुढं स्वामींच्या मार्गाने चाललोय आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. त्यामुळं प्रभागातील सर्व जनता, मी आज प्रचारादरम्यान प्रभागात फिरतो तर लहान मुलापासून तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वजण एवढं प्रेम देतात. कारण की भाऊनी खूप काम केलंय, संदीप भाऊनी काम केलंय. आता संदीप भाऊसाठी आपल्याला 4 दिवस 5 दिवस द्यायचे. हे सगळे कामं तुम्ही सांगितले, तुमच्या प्रभागात एवढे कामं झालेले आहेत, लोक जनता खुश असणारच आहे 100%. पण मग हे कामं तुम्ही लोकांसमोर घेऊन जाताय, विजयाची तुम्हाला खात्री आहे का? 100% खात्री. काय घेऊन जाताय? 40-45 कोटी रुपयाच्या आत प्रभागात कामं केली आहेत शेंडगे साहेबांनी. बरोबर. वरती श्याम अप्पा नळकांडे आहेत, सचिन भाऊ शिंदे आहेत. तुम्ही कल्याण रोड जाऊन पहा, एकही रोड असं नाही का त्या कॉन्क्रीट नाही किंवा तिथे स्ट्रीट लाईट नाही, पाणी नाही. अहो, कल्याण रोडला पाण्याचा प्रश्न फार मोठा होता मागच्या 25 मध्ये. फार मोठा प्रश्न होता. 15 दिवसाला एकदा पाणी यायचं, म्हणजे महिन्यातून 2दा पाणी. बापरे. आज ते 2 दिवसाला आणून ठेवले. म्हणजे नागरिक, आम्ही प्रचाराला गेल्यानंतर नागरिक स्वतःहून म्हणतात, माते भगिनी आम्हाला औक्षण करायला येतात, स्वतःहून म्हणतात कामं केलेत, काम करत राहणार तुम्ही, आम्हाला हा विश्वास आहे, आमचं मतदान तुम्हालाच. म्हणून तुम्हाला खात्री आहे 100%? अहो 100%. अहो, आमच्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. वा वा. आणि प्रभागांचा आशीर्वाद आहे, पण जनतेचं पण मतदान रूपी आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे ना. अहो, काम केलेत आम्ही, 100% आमच्या पाठीशी उभे राहणार जनता. आमचं प्रचार यंत्रणा चालू होती आणि ते बिड्या करत होते. मग मी त्या ताईच्या सासऱ्यांच्या पाया पडलो, सासूच्या पाया पडलो आणि आमच्या भावाच्या हातात हात देऊन गळ्यात भेटलो. आणि ती बिड्या करता करता ती ताई काय म्हणाली, भाऊ, संदीप भाऊ, तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा जरी म्हणला ना मतदान करू नका, तरी मी मतदान तुम्हालाच करणार आहे. हे प्रेम आहे. प्रेम कमवलेलं आहे मी. म्हणजे एक बाकी काय, भाऊ बदलू शकतो पण लाडकी बहीण बदलू शकत नाही. बरोबर आहे? 100%. म्हणजे ती पलटी मारणारच नाही. नाही, अजिबात नाही. मला विश्वास आहे, विश्वास आहे. 100% विश्वास आहे. माझ्या प्रभागात जवळजवळ 4,500-5 हजार लाडक्या बहिणी. 4,500-5 हजार. बर. त्या 4,500-5 हजार आणि एक त्यांचे मिस्टर 10,000. 9 ते 10,000 मतदान. डोळे झाकून आम्हाला 4ही उमेदवारांना 4ही धनुष्यबाणाच्या बटनासमोरील बटन दाबून 15 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करतील हा विश्वास आहे. उमेदवारांची बाजू प्रत्येक उमेदवार, शेंडगे साहेबांचं कार्य, सचिन भाऊचं कार्य, श्याम अप्पा नळकांडेचं कार्य
आणि संदीप भाऊ दातरंगेचं कार्य प्रभागामधील प्रत्येक नागरिक जाणून आहे. बर. ही माणसं कामाची आहे, काम करणारी आहेत, कामे करत आलीत आणि हेच काम करणार आणि यांनाच मतदान द्यायचं. माणसाकडे जर पैसे असेल ना तर तुम्ही हायपाय काही पण घेऊ शकता विकत, बरोबर. पण माणसं विकत घेता येत नाही, लक्षात ठेवा. प्रेमाची माणसं, जीवाभावाची माणसं ही कमवावी लागतात, विकत घेता येत नाही. म्हणजे आतापर्यंत हिस्ट्रीत आमचा एक भाऊ पण असं आहे ना, स्वस्त बसत नाही. निवडणूक सगळे आमच्या दातरंगे परिवार असेल, आगरकर परिवार असेल आणि माझ्या प्रभागातला सर्व मित्र परिवार, प्रत्येक समाजातील, प्रत्येक घटकातील प्रत्येकाने ही निवडणूक आमच्या 4 उमेदवारांसाठी ना अंगावर घेतलेली. त्याच ताकदीने, त्याच विश्वासाने प्रभागातील सर्व नागरिक, अहो लोक काय म्हणतात माहिती का, संदीप भाऊ तुमच्या कामाची पावती आहे ना, रुपालीताईंना मत देऊन आम्ही देणार. वा. तुम्ही आमचे जे जे कामं केले ना त्याची पावती म्हणून आम्ही रुपालीताईंना मतदान करणार. तिने ज्यावेळेस नाव घेते ना सौ रुपाली संदीप भाऊ दातरंगे, त्यावेळेस ती डायरेक्ट म्हणते काळजी करायची नाही रुपालीताई, संदीप भाऊ आहे ना, अर्जुनप्पा आहे ना, शेंडगे साहेब आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या तोंडून ऐकायला मिळतात. भाऊ काळजी करायची नाही, आम्ही 4ही धनुष्यबाण मला मतदान करणार, काळजी अजिबात करू नका, आमच्या मनात आहे आणि आम्ही काम करणारी माणसंच निवडून देतो, बाकी काही असू द्या. आपण संघर्षातून चालत असताना प्रत्येक महापुरुषांचे आपण जे विचार आहेत, त्यांनी कसा संघर्ष केलाय आपण 1% करू. आपण त्यांच्या पायाची धूळ पण नाही, पण आपण त्यांच्या विचारावर जर चाललो ना आणि जीवनात संयम ठेवला ना, काही नाही हो. स्वामी मला नेहमी माझ्या मनातून, हृदयातून स्वामी नेहमी आवाज येत असतो, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी. नमस्कार, मी उद्धव केपी आपलं सगळ्यांचं रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत अहिल्यानगर शहरातल्या सामाजिक राजकीय क्षेत्रातलं एक तरुण नेतृत्व आज मी त्यांची तुम्हाला भेट घेऊन देणार आहे. संदीप दातरंगे भाऊ, मनपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार. आता निवडणुका सुरू आहेत, तुम्ही सगळे फिरतायत, वहिनी उभ्या आहेत, तर लोकांमध्ये जात असताना समजा हा तुमचा एवढा मोठा प्रभाग आहे, तर ह्या सगळ्या लोकांमध्ये जात असताना कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा? कारण की मी जे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 4-5 वर्ष माता भगिनी नागरिकांची सेवा करतोय. त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मला नव्याने म्हणजे परिचय असेल, ओळख असेल करायची गरज नाही आहे. कारण मी 4-5 वर्षात आपला कल्याण रोडचा भाग जर घेतला आपण तर गणेश नगर आहे, छत्रपती शिवाजी नगर आहे, साईराम सोसायटी आहे, भावना ऋषी आहे, आदर्श नगर आहे, श्रीकृष्णा नगर आहे, सर्व भाग ओळखीतला आहे. कारण की सर्व नागरिक तिथले माझ्या ऑफिसला येऊन प्रत्यक्ष मी त्यांची सेवा केलेली आहे, काम केलेलं आहे. त्यामुळं मला असं नाही आहे का आपल्याला निवडणूक आली बुवा आणि आता निवडणूक आली आणि आपण काम करतोय, त्यामुळे असं काही विषय नाही एवढा. राहिला विषय दातरंगे माळा सुद्धा सगळे ओळखतात. तुमचं आपलं बागोर झाडको असेल, जाधव मळा असेल, लेंडकर मळा असेल, चिपाडे मळा असेल, सुडगे मळा असेल, समोरचा वाघ मळा असेल, बँक आपलं बडोदा बँक कॉलनी असेल आणि भीमसेनपुरा असेल, गवळीवाडा असेल, हेडक्वार्टर असेल. हेडक्वार्टर 2 भाग आहेत, जुना आणि नवीन, म्हणजे 2 हेडक्वार्टर आहेत. आणि सर्व प्रभाग आता जो नव्याने प्रभाग क्रमांक 9 झालाय, म्हणजे अर्जुन आप्पांच्या
सर्व प्रभाग ओळखीचा आहे आणि मी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नवीन ओळख निर्माण केली. स्वामींच्या आशीर्वादाने ओळख निर्माण केलेली आहे. सेवा केलेली आहे. स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करता तुम्ही सगळं, स्वामींची कृपा. तर काय तुमच्या आयुष्यात स्वामी आल्यानंतर किंवा जेव्हा कधीपासून तुम्ही भक्ती करताय आणि काय फरक जाणवतो तुम्हाला, काय? मी स्वामींची गेल्या 4-5 वर्षापासून स्वामींचा भक्त आहे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो स्वामींचा. ज्यावेळेस माझे वडील अर्जुन आप्पा दातरंगे, त्यांना ते मळ्यात होते. आमचं कल्याण रोडला मळा आहे. बालटे मळ्यात आमची शेती. ते शेतीमध्ये आमच्या पडवीचं काम चालू होतं, म्हणजे शेडचं काम चालू होतं. आणि हे काम चालू असताना मी घरी आलो. मी म्हणलं चहा घेऊन येतो. आता 5 वाजलेत, कामगारांना पण सुट्टी द्यायची होती. म्हणून म्हणलं चहा घेऊन येऊ आणि त्यांना चहा पाजून आपण सुट्टी करू. तर त्या पडवीला बांधकाम केलेलं होतं आणि त्याच्यावरती पाणी मारत होते. त्यांना पॅरालिसिस अटॅक आला आणि आमच्या भाच्याचा फोन आला. मग मी घाई मळ्यात गेलो. त्यांना गाडीत घेतलं आणि हराळ हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मग तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तो प्रसंग तुम्हाला सांगतो. त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन करायचं. ऑपरेशन म्हणजे ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे आणि ऑपरेशन जर सांगितलं मेंदूचं, तर 100पैकी 5 केसेस सक्सेस होतात, 95 केसेस अनसक्सेस होतात. हे अनुभव आहे मला. म्हणजे मग मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस डॉक्टरने सांगितलं असा प्रकार, तर मी त्या दिवशी गुरुवार होता तर मग मी म्हणलं आता आपण तर दररोज मठात जातो स्वामींच्या. आपल्या शनी चौकात रेखी गुरुजींचा मठ आहे बघा. तिथं मी नित्य नियमाने रोज सकाळी आवरलं माझं का दर्शन घेऊन माझ्या दैनंदिन दिनक्रमांक चालू करत असतो. मग म्हणलं आता काय करायचं. मग मी म्हणलं आता इथं तर मठ नाही जवळ, तर आपण धनकवडीला शंकर महाराजांच्या मठात जाऊ. धनकवडीला गेलो. धनकवडीला शंकर महाराजांच्या मठात गेल्यानंतर मी म्हणलो, महाराज मी आज आलोय मठात, असं सांगितलंय हॉस्पिटलला, तुम्ही हे ऑपरेशन टाळा आणि 1 महिन्यानंतर अर्जुन आप्पांना तुमच्या दर्शनाला नतमस्तक व्हायला मी घेऊन येतो. मठातून निघलो धनकवडीहून आणि हॉस्पिटलला जायला, कारण की आदल्या दिवशी आम्ही सगळे रिपोर्ट केले आणि डॉक्टर म्हणला होता सकाळी तुम्हाला सांगतो ऑपरेशन किती वाजता काय कसं रिपोर्ट पाहून सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. मग मी मठातून दर्शन वगैरे करून निघलो, सांगितलं महाराजांना आणि निघलो. हॉस्पिटलला येण्यात 1-1.5 तास लागतो धनकवडीहून सह्याद्री हॉस्पिटलला. मग मध्ये जवळजवळ जात असताना आमच्या दाजींचा आम्हाला फोन आला मला का डॉक्टरने सगळे रिपोर्ट चेक केले, ऑपरेशनची गरज नाही, गोळ्या औषधावर सगळं कव्हर होईल. म्हणजे आदल्या दिवशी सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल, रिपोर्ट करून ऑपरेशन काय ट्रीटमेंट घ्यायची ते करू. आणि मग महाराजांना ज्यावेळेस साकडं घातलं, मग डिस्चार्ज झाल्यानंतर बरोबर 1 महिन्यानी अपॉइंटमेंट होती. तर शंकर महाराजांच्या मठामध्ये जाऊन धनकवडीला आप्पांना घेऊन आई वडील आणि आम्ही नतमस्तक झालो. खरंच तुम्ही जे प्रसंग सांगत होते ना, आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे असं एक अंगावर काटा आला की एक भावना स्वामींवरती तुमची आहे, श्रद्धा आहे, भक्ती करताय. आणि अर्जुन आप्पा म्हणजे माझे नगरसेवक राहिलेले आहेत. हो, त्यांनी पण लोकांची भरपूर वर्षापासून समाजसेवा केलेली आहे. बरोबर. वडिलांचं मार्गदर्शन किती महत्वाचं असतं आणि काय तुम्हाला सल्ला देतात बरं ते काम करत असताना? म्हणजे माझ्या प्रत्येक संघर्षात अर्जुन आप्पांची साथ असते. ठीक आहे, काही चुका झाल्या असतील माझ्याकडून, पण
त्या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करत असतो. हम्म. शेवट माणूस आहे, चूक होणारच, पण ती चूक कशी सुधारायची ती पण आपल्या हातातच आहे. त्यामुळं स्वामी बळ देतात. मी हळूहळू हळूहळू पुढं स्वामींच्या मार्गाने चाललोय आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं प्रभागातील सर्व जनता, मी आज प्रचारादरम्यान प्रभागात फिरतो तर लहान मुलापासून हम्म. तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वजण एवढं प्रेम देतात, कारण की भाऊनी खूप काम केलंय. हम्म. संदीप भाऊनी काम केलंय. आता संदीप भाऊसाठी आपल्याला 4 दिवस 5 दिवस द्यायचे. तुम्हाला सांगतो एक प्रसंग. आता राजकारणाच्या विषयी मला राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त interest रस आहे. हम्म. कारण की ते आपण पासून आलेलं आहे. हम्म. आता युती होणार नाही होणार, लय घडामोडी चालू होत्या नगर शहरामध्ये. हम्म. घडामोडी चालू असताना तिकीट मिळतं का नाही मिळत, हा, इथून सुरुवात. इथून सुरुवात होती. तर आपल्या अहिल्यानगर शहराचे महापौर रोहिणीताई शेंडगे आणि विरोधी पक्ष नेते शेंडगे साहेब, संजयजी शेंडगे साहेब, आता सर्व शेंडगे साहेबच पाहतात. प्रभागामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो 40-45 कोटी रुपयांचा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून महापौरताईंनी निधी आणलेला आहे. तुम्ही प्रभागामध्ये फिरून पाहू शकता. कुठं काँक्रिटीकरण रोड, पाणी योजना असेल, ड्रेनेज लाईन योजना असेल, स्ट्रीट लाईट योजना असेल, म्हणजे कामाच्या बाबतीत कुठंच कमी मागं पुढं नाही आणि कमी नाही. म्हणजे नगर शहरात बी त्यांनी खूप वॉर्डांमध्ये निधी दिला, आता महापौर सगळ्या शहरात असतात ना. हा, तर तुम्हाला सांगतो, हे सगळे कामं तुम्ही सांगितले, तुमच्या प्रभागात एवढे कामं झालेली आहेत, लोक जनता खुश असणारच आहे. 100%. पण मग हे कामं तुम्ही लोकांसमोर घेऊन जाताय, विजयाची तुम्हाला खात्री आहे का? 100% खात्री. काय घेऊन जाताय? 40-45 कोटी रुपयाच्या आत प्रभागात कामं केली आहेत शेंडगे साहेबांनी. बरोबर. वरती श्यामप्पा नळकंडे आहेत, सचिन भाऊ शिंदे आहेत. तुम्ही कल्याण रोड जाऊन पहा, एकही रोड असं नाही का त्या कॉन्क्रीट नाही किंवा तिथे स्ट्रीट लाईट नाही, पाणी नाही. अहो, कल्याण रोडला पाण्याचा प्रश्न फार मोठा होता मागच्या पंचवार्षिकमध्ये, फार मोठा प्रश्न होता. 15 दिवसाला एकदा पाणी यायचं, म्हणजे महिन्यातून 2दा पाणी. बापरे. आज ते 2 दिवसाला आणून ठेवलंय. म्हणजे नागरिक, आम्ही प्रचाराला गेल्यानंतर नागरिक स्वतःहून म्हणतात, माते भगिनी आम्हाला औक्षण करायला येतात, स्वतःहून म्हणतात कामं केलेत, काम करत राहणार तुम्ही, आम्हाला हा विश्वास आहे, आमचं मतदान तुम्हालाच आहे. म्हणून तुम्हाला खात्री आहे 100%? अहो, 100%. अहो, आमच्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आणि प्रभागांचा आशीर्वाद आहे, पण जनतेचं पण मतदान रूपी आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे ना. अहो, काम केलेत आम्ही, 100% आमच्या पाठीशी उभे राहणार जनता. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ 6 ते 7 हजार फॉर्म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना आणली होती बघा, लाडकी बहीण. हा, आपल्या महाराष्ट्रात योजना आणली कोणी? मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणली. बरोबर. मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे ज्यावेळेस होते, आज ते उपमुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री कोण होतं? एकनाथ शिंदे साहेब होते. त्यावेळेस ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली ना. बरोबर. मग ती योजना कोणाचं श्रेय आहे? एकनाथभाईंचंच, दुसऱ्याचं नाही श्रेय ते. दुसऱ्यांनी ती लाडक्या बहीण योजनेची पोस्ट पण ठेवू नये,
काहीच कारण नाही. जो व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्यांच्या कार्यकाळात ती योजना आली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ते त्यांचं श्रेय. मग आता त्यांनी योजना आणली त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 9 जवळजवळ माता भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींचे कमीत कमी 6-7 हजार फॉर्म भरून घेतले. बर. नुसते फॉर्मच नाही भरून घेतले, कोणाचं आधार कार्ड अपडेट नव्हतं, कोणाचं कुपन मध्ये नाव नव्हतं, कोणाला तर कुपन बी नव्हतं. काही माझ्या बहिणींच्या तर जन्मतारखा पूर्ण नव्हत्या, त्याच्यावर मोबाईल नंबर लिंक नव्हते. हे सगळे मी माझ्या ऑफिसला एक आधार कार्डचा कॅम्प घेतला 6 महिने. बर. 6 महिने घेतला होता. त्याच काळात लाडकी बहीण योजना आली. मग मला ते बेनिफिट माझ्या लाडक्या बहिणींसाठी देता आलं. पटापटा पटापटा लगेच हे करून घ्या, ते करून घ्या, यांचं अपडेट हे करून घ्या, त्यांचं अपडेट हे करून घ्या. मग मार्कंडे मंगल कार्यालय आपल्या पलीकडे जे मार्कंडे मंगल कार्यालय, तिथं मला वाटतं तुम्ही होते. हो. आपल्या कार्यक्रमाच्या टायमाला तुम्हाला मी आमंत्रित केलं. बरोबर. जवळजवळ 3-3.5 हजार प्रभागातील माता भगिनी आणि नागरिक आलते, होते महिला. मी एक टीम लावली होती जवळजवळ 20 मुलींची, म्हणजे प्रभागातील सर्व महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी लाडक्या बहिणीचे. पण त्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या तुम्ही 6-7 हजार संख्या सांगताय, या सगळ्या लाडक्या बहिणी आता आहेत का संपर्कात तुमच्या? हो, संदीप भाऊंच्या संपर्कात बहिणी आहेत का? मी आता तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी माझ्या एक पदमशाली बहिणींच्या घरी गेलो. बर. आणि त्यांचा परिवार माझा खूप परिचयाचा, म्हणजे आपणपासून परिचयाचा परिवार ते कुटुंब. आणि ते आपल्या बिड्या करत होते. आणि आमचं प्रचार यंत्रणा चालू होती आणि ते बिड्या करत होते. मग मी त्या ताईच्या सासऱ्यांच्या पाया पडलो, सासूच्या पाया पडलो आणि आमच्या भावाच्या हातात हात देऊन गळ्यात भेटलो. आणि ती बिड्या करता करता ती ताई काय म्हणाली, भाऊ, संदीप भाऊ, तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा जरी म्हणला ना मतदान करू नका तरी मी मतदान तुम्हालाच करणार आहे. हे प्रेम आहे, म्हणजे हे प्रेम कमवलेलं आहे मी. म्हणजे बाकी काय, भाऊ बदलू शकतो पण लाडकी बहीण बदलू शकत नाही. बरोबर. 100%. म्हणजे ती पलटी मारणारच नाही. अजिबात नाही. मला विश्वास आहे. विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे. माझ्या प्रभागात जवळजवळ 4,500-5 हजार लाडक्या बहिणी. 4,500-5 हजार. बर. त्या 4,500-5 हजार आणि एक त्यांचे मिस्टर 10,000. 9 ते 10,000 मतदान. डोळे झाकून आम्हाला 4ही उमेदवारांना 4ही धनुष्यबाणाच्या बटनासमोरील बटन दाबून 15 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करतील हा विश्वास आहे. बाकी काय, एवढं तुम्ही कॉन्फिडन्सनी बोलताय, विजयाची खात्री आहे तुम्हाला, मतदान करणार, निवडून येणार. पण नगर शहराचं जर वातावरण बघितलं तर एक युतीचं एक हवा आहे, वातावरण आहे की बाबा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई ही जी युती आहे, आता युती तुमची तुटली आहे ना, वेळेला युती होऊ शकते नाही. बरोबर. महायुती झाली नाही पण युती आहे. पण युतीचं वातावरण चांगलं आहे. तुमच्या समोर युती तुटल्यामुळे आता युतीचे लोक आहेत, म्हणजे आता शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण घेऊन उभा आहे आणि समोर युतीचे उमेदवार आहेत, घड्याळ आणि कमळ त्यांचं चिन्ह आहे. तर आता एवढी त्यांची मोठी ताकद आहे अशी चर्चा आहे. मी एक प्रामाणिक सांगतो तुम्हाला, मी प्रतिस्पर्धी काय करतो आणि त्यांची भूमिका काय त्याकडे कधीच लक्ष देत नाही. आपण काय केलंय हे मांडायचं असतं जनतेसमोर. तुम्हाला जाताना तुम्ही निवडणुकांपुरते आले का तुम्ही पूर्वीपासून काम करता? जनता प्रभागात हे पाहते. जनतेला कचऱ्याची गाडी नाही आली तर हक्काने फोन करता आला पाहिजे, संदीप भाऊ कचऱ्याची गाडी नाही आली, संदीप भाऊ पाणी नाही आलं, संदीप भाऊ आज लाईट नाही लागली, संदीप भाऊ हक्काने मांडता आलं पाहिजे. आपल्याला आपल्या प्रभागात हक्काचा माणूस पाहिजे ना. तुम्हाला सांगतो, वरती हक्काचे माणसं कोण? सचिन भाऊ शिंदे, श्याम आप्पा नाळकंडे. अहो रोज लोकांच्या संपर्कात येत ना ते, रोज प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या गरजा, रस्ता, पाणी, लाईट, ड्रेनेज लाईन, या गरजा आहेत. आणि ते दोघंही सगळे उभे राहतात खंबीरपणे.
जनता 100% पाठीशी उभे राहते हो. तुम्ही रोज जनतेच्या संपर्कात राहा, रोज निवडणुका आल्या म्हणून नाही. आणि आमचं इथं आता आमचे पॅनलचे प्रमुखच शेंडगे साहेब आहेत आणि रोहिणीताई शेंडगे महापौर असल्यामुळं आम्हाला गेले 2-2.5 वर्षात जवळजवळ 40-45 कोटी रुपये निधी मिळाला. प्रत्येकाने प्रत्येकाच्या माध्यमातून ज्या त्या एरियात विकास कामं केली, विकास कामं केली. पण एक संदीप भाऊ, हे भरपूर विकास कामं झालीत आतापर्यंत, मंत्रस्ते झाले, सगळं चकचकीत आहे बरोबर. हो. पण निवडणुकीला उभं राहत असताना समाजकारण आपण करतोच, पण एक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जी कामं करायची आता काही राहिलेली असतील, की संदीप भाऊ दातरंगे ज्या वेळेला निवडणूक लढवतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यात काहीतरी एक व्हिजन असतं, काहीतरी एक त्यांना पुढे करायचं. तर काय व्हिजन घेऊन तुम्ही उतरलाय बरं? 100% विजन असतं. आता आपण असं समजू, प्रभागामध्ये जवळजवळ 60-70% कामं झालीत. काही प्रभाग नव्याने आम्हाला जोडलाय, तिथं कामं नाहीत, तिथं आम्ही कामं करणार. दातरंगे मळा आहे आमचा. दातरंगे मळ्यात काही ठिकाणी विकास झालाय, काही ठिकाणी नाही झाला. आपण असं पण म्हणू शकतो, मी 100% झाला असं म्हणत नाही बरोबर, पण काही ठिकाणी राहिलंय. पण काय असतं, काही नियम अटी सगळ्या गोष्टी धरून आपल्याला ते पुढे चालावे लागतात. आमचं विजन म्हणजे जे जे प्रभागामध्ये ओपन पेस आहेत, पूर्ण प्रभागामध्ये, म्हणजे तुम्ही सुडक्या मळ्यापासून घ्या कल्याण रोड पर्यंत घ्या, तिकडं पलीकडचं नवीन हेडक्वार्टर, जुना हेडक्वार्टर, भीमसेनपुरा, सगळ्या गोष्टी, लाल टाकीचा भाग, आपलं सिद्धार्थनगर असेल, वाघमाळा असेल, बडोदा बँक कॉलनी असेल, सगळा भाग आमचं. लांडे थळ रोड असेल, वारुळाचं मारुती रोड असेल, वीटभट्टी रोड असेल, सगळ्या भागात काही ठिकाणी झालाय, काही ठिकाणी थोडाफार आहे. आता बघा, एकदा माणूस निवडून आल्यानंतर 100% विकास नाही करू शकत. हा, तर थोडंफार राहतच ना. निधी आणायचं म्हणलं तर अहो, महापौर काळात एवढा निधी आणलाय ना. आता अजून 2.5 वर्ष मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत ना, अजून 2.5 वर्ष आहेच ना. मग महापौर साहेब बरोबर, शेंडगे साहेब बरोबर निधी आणतात. त्यांना माहिती आहे कुठून कसं निधी आणायचा. नगर विकास खातं पण शिंदे साहेब आणि नगर विकास खातं बी शिंदे साहेबाकडेच आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो, प्रत्येक उमेदवाराची बाजू, प्रत्येक उमेदवार, शेंडगे साहेबांचं कार्य, सचिन भाऊचं कार्य, श्याम आप्पा नळकंडेचं कार्य आणि संदीप भाऊ दातरंगेचं कार्य प्रभागामधील प्रत्येक नागरिक जाणून आहे. बर, ही माणसं कामाची आहे, काम करणारी आहेत, कामे करत आलीत आणि हेच कामं करणार आणि यांनाच मतदान द्यायचं. हा निर्णय ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्याच वेळेस लोकांनी ठरवून दिलेलं आहे. आता हे फक्त प्रोटोकॉल असतो, ह्या गोष्टी इकडं, त्या गोष्टी तिकडं. मी एक प्रामाणिक सांगतो तुम्हाला, वस्तू विकत घेता येते, कुठली वस्तू असू दे. माणसाकडे जर पैसे असेल ना तर तुम्ही हायपाय काही पण घेऊ शकता विकत, बरोबर. पण माणसं विकत घेता येत नाही, लक्षात ठेवा. प्रेमाची माणसं, जीवाभावाची माणसं ही कमवावी लागतात, विकत घेता येत नाही. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाशी, प्रत्येक उमेदवार, आमचा प्रत्येक उमेदवार गेले 10-15 वर्षापासून प्रभागात काम करतोय, काम करत आलाय आणि जनता 100% पाठीशी. वा, गेली 40 वर्षापासून म्हणजे तुम्ही तुमचं सगळं ह्याच एरियात प्रभागात लोकांचे नातं आहे, अगदी बालपण, शाळा सगळं तुमचं इथंच गेलं बरोबर. तुम्ही जे आता लोकांचे कुपन काढून दिले, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले, स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अजून काय काय कामं केली ते ऐकायला आम्हाला आवडून. आणि या कामावरती लोक किती समाधानी आहेत. तुम्हाला सांगतो, जे मार्कंडे मंगल कार्यालय, मला प्रत्येक वेळेस मार्कंडे मंगल कार्यालयाची एक पंच कमिटी आहे. आता जवळ आम्ही असल्यामुळं आम्हाला कन्सेशन मध्ये मंगल कार्यालय देतात, बरोबर, रेंटवर. मला त्यांनी एक, आपण काय म्हणू त्याला, एक प्रस्ताव मांडला माझ्यासमोर. त्यांनी, भाऊ आमचं आता हे सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला पेविंग ब्लॉक बसवायचेत म्हणले सगळे. काही एखादा निधी वगैरे असेल तर
द्या. आणि वृक्षारोपण सगळं करून द्या. मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही मांडलाय विषय, मी 100% तो मार्गी लावायचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितल्यापासून 2 महिन्याच्या आत मी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळ मार्कंडे मंगल कार्यालय सर्व परिसर आहे ना पार्किंगचा, सर्व परिसर आता तुम्ही कधी जाऊन पाहू शकता. सर्व पेविंग ब्लॉक बसून साईटनी व्यवस्थित त्याला सर्व वृक्षारोपण करून त्यांना दिला. खूप खुश झाले ते लोक. बरोबर. त्यांनी भाऊ आम्ही खूप जणांना म्हणलो, कुणी करून नाही दिलं, पण तुम्ही एका शब्दात आमच्या विनंतीला मान दिला आणि तेवढं आमचं काम करून दिलं. बरोबर. या गोष्टी असतात. आता जे लोक भेटतात ना, भाऊ तुमच्यामुळे माझं काम झालं किंवा काय, अहो मी गेल्यानंतर भेटतील ना प्रतिक्रिया. आता आम्ही प्रचार करतो ना, प्रचारात अर्जुन आप्पा पण प्रचारात असतात, माझी आई पण प्रचारात असती, उमेदवार रुपाली बरोबर, आमची पत्नी पण प्रचारात असती, आमच्या बहिणी, आमचे सगळे भाऊ, आमचे सगळा मित्र परिवार. तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या आतापर्यंत हिस्ट्रीत आमचा एक भाऊ पण असा आहे ना, स्वस्त बसत नाही. निवडणूक सगळे आमच्या आणि माझ्या प्रभागातला सर्व मित्र परिवार, प्रत्येक समाजातील, प्रत्येक घटकातील प्रत्येकाने ही निवडणूक आमच्या 4 उमेदवारांसाठी ना अंगावर घेतलेली. वा. हिस्ट्रीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये पहिल्यांदा घटना घडलेली बरं की. म्हणजे उमेदवार जरी आम्ही असलो पण ते उमेदवार म्हणूनच सगळे फिरतायत, ते उमेदवार म्हणूनच फिरतायत आणि काम करतायत. म्हणजे प्रत्येक मित्रापासून, प्रत्येक याच्यापासून, म्हणजे भावकी आणि गावकी सगळे तुमच्या सोबत आहे. मी इथं आलेला, अहो तुम्हाला सांगतो, भावकीन गावकी सगळ्यांनी आहे ना, उमेदवार आम्हीच असं म्हणून असं काम करून राहिले. अजून काय पाहिजे? मी कामाचीच पावती आपल्या. संदीप भाऊंच्या ऑफिसला आलो, तुमच्या सगळं बघितलं की शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, स्वामींचा आहे, शंकर बाबांचा आहे, तर हे सगळे महापुरुष पण सगळे पाहतोय. तर या विचारधारेवर तुम्ही काम करता, म्हणजे काय तुमची प्रेरणा आहे, कोण तुमचा आदर्श आहे राजकारणात काम करताना? तुम्हाला एक सांगू का, संघर्ष हा कुणालाच चुकला नाही, कुणालाच चुकला नाही. माणूस म्हणलं की संघर्ष आलाच, प्रत्येक कुटुंबात संघर्ष असतो. पण मी बी कट्टर छत्रपतींचा मावळा आहे. महाराजांचे विचार डोक्यात येत आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि विचार घेऊन आपण पुढे चालतो. आपण संघर्षातून चालत असताना प्रत्येक महापुरुषांचे आपण जे विचार, त्यांनी कसा संघर्ष केलाय, आपण 1% करू. आपण त्यांच्या पायाची धूळ पण नाहीये, पण आपण त्यांच्या विचारावर जर चाललो ना आणि जीवनात संयम ठेवला ना, काही नाही हो. स्वामी मला नेहमी माझ्या मनातून, हृदयातून स्वामी नेहमी आवाज येत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. कोणतं बी संकट येऊ द्या, लई संकट आले माझ्यावर, पण लई संकट आले. अहो माझ्या हितचिंतकांनी, तुम्हाला काय सांगू, माझ्या हितचिंतकांनी माझे व्यवसाय आणि सामाजिक कार्य, राजकीय कार्य संपवण्याचा प्रयत्न केला. मी काय कोणाचं वाटोळं केलं तर सांगा बरं, कोणाचं वाईट केलं मी? अशा ठिकाणी मला अडचणी आणून ठेवलेल्या आहेत ना. ठीक आहे, संयम ठेवायचा. अडचणी आहेत, संघर्ष आहे, त्या संघर्षातून पुढं आपण हळूहळू जायचं. एवढा प्रतिसाद जनतेचा मिळतोय, माझ्या लाडक्या बहिणींचा मिळतोय, एक ऊर्जा तयार होती मला, एक प्रेरणा मिळती, इतकी ताकद मिळते ना. खिशात काही नसलं ना तरी चालत, पण असा हात फिरवतात आणि असे बोट मारतात. वा वा. आईला म्हणलो काय राव. तुम्हाला सांगतो, परवा दिवशी ना प्रचार फेरी होती. तुम्ही बागोरच्या हाडको मधलं जुनं मंदिर होतं बघा, हरेश्वर मंदिर. आज महापौरांच्या निधीतून इतकं भव्य महादेव मंदिर हरेश्वराचं झालंय, नूतनीकरण झालेले. तुम्ही एकदा कधी गेले तर जा दर्शनाला. खूप जुनं मंदिर आहे. तिथून प्रचार रॅली चालू केली. प्रचार रॅलीत बागोरच्या हाडको आणि दातरंगी माळा येते, ठिकठिकाणी औक्षण करत होते माता भगिनी.
ठिकठिकाणी सत्कार करत होते नागरिक उमेदवारांचा आमचा. मी जवळजवळ आहे ना तुम्हाला सांगतो 20-25 पेढे खाल्ले असतील राव. कुणी साखर देते, कुणी खडी साखर देते, कुणी पेढे देते, कुणी बर्फी देते. म्हणजे जेवायचं ते हे या सगळ्या गोष्टींनीच माझं पोट भरलं. भाऊ काळजी करायची नाही, आम्ही 4ही धनुष्यबाण मला मतदान करणार, काळजी अजिबात करू नका. आमच्या मनात आहे आणि आम्ही काम करणारी माणसंच निवडून देतो, बाकी काही असू द्या. तुम्ही आता म्हणले धनुष्यबाणालाच मतदान करणार असं लोक म्हणतात तुम्हाला. हो, पण हा प्रभाग पूर्वीचा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पूर्वीच पण आता काय परिस्थिती? पूर्वीपासूनच हा प्रभाग जवळजवळ तुम्हाला सांगतो स्टेशन रोड पासून घ्या, स्टेशन रोड पासून तर आपला राजवाडा, भुतकुरवाडी चौकाच्या पुढे राजवाडा एक बघा, तिथपर्यंत खंडोबा मंदिराच्या पुढचा परिसर, तेच खंडोबा मंदिर आणि राजवाडा समोरच आहे. बरोबर. तो सगळा प्रभाग शिवसेनेचा बाल किल्ला आहे, शिवसेनेचा बाल किल्ला आहे. आता आहे का तशी परिस्थिती? एकदम 100% तशीच परिस्थिती आहे. अहो लोक आता तुम्हाला म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, तोंड भरून बोलतात, तोंड भरून लोक बोलतात प्रभागामध्ये प्रचार करताना. प्रचार यंत्रणा जे आपण राबवतो प्रचार यंत्रणेत, मग वेगवेगळे माध्यम असतात, ऑडिओ आहेत. आता सध्या सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियातून इंस्टाग्रामवरती रील असतात, लोक स्टेटस ठेवतात, ते तुम्ही स्टेटस बघत असतानाच हो, मग तुमचे स्टेटस ठेवतात बघून तरी, बरोबर ना? तर हे सगळं करत असताना तुमच्या लोकांत अशी काय कल्पना तुम्ही लढवणार आहे की धनुष्यबाण घराघरात पोहोचलं पाहिजे? आम्ही एक संकल्पना केली, म्हणजे आता धनुष्यबाण आम्ही आहे ना घराघरात कसा पोचवाला. आम्ही आता प्रत्येक लहान मुलांना आहे ना आपलं खेळणीतलं धनुष्यबाण असतं कन्सेप्ट. आता तुम्ही आता पाहता ना एखाद्या रील मध्ये मी करणार आहे ते. बर. प्रत्येक लहान मुलाला आपण नाही का चॉकलेट देतो, कॅडबरी देतो, आम्ही धनुष्यबाण देतो. बर बर. अहो प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे आणि माझ्या वडिलांचं नाव अर्जुन आहे, अर्जुनाच्या हातात सुद्धा धनुष्यबाण आहे. मग अर्जुनाच्या सुनाच्या हातात पण धनुष्यबाणच आलाय आणि विजय हा सुद्धा धनुष्यबाणाचाच होणार आहे, एवढंच सांगतो. वा वा. संदीप भाऊ, आता तुम्ही विकास कामांबद्दल बोलले, स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जर तुम्ही केलेले जर सगळेच कामाची यादी घ्यायची म्हटलं तर आपल्याला 2 तास होणार नाही. बरोबर. आपल्या 20 मिनिटांमध्ये सगळं. तुम्हाला एक सांगतो, माझी एक संकल्पना होती. दरवर्षी मी अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूर मी महिलांची दर्शन यात्रा काढतो. बर. आणि आल्यानंतर मी आपल्या मार्कंडे मंगल कार्यालयामध्ये भव्य कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवतो. मला त्यासाठी बी वेगवेगळे लोक अन्नदानाला मदत करतात, कार्यक्रमाला मदत करतात. दरवर्षीप्रमाणे कधी आपले समाधान महाराज शर्मा आणले, कधी आपण रामराव ढोक महाराज आणले, आपण समाज सुधारक इंदुरीकर महाराज आणले. असे वेगवेगळे महाराज मी दरवर्षी माझ्या प्रभागामध्ये भव्य कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करत असतो. हे सर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. शेवटी जाताना ही खरं तर विकास कामांची यादी जर काढायची म्हणलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. बरोबर. एवढी तुमची यादी आहे. पण आता आमच्या वहिनी रुपालीताई ज्या वेळेला उमेदवार म्हणून लोकांसमोर आहेत, तर त्यांचा एक थोडक्यात परिचय किंवा प्रेक्षक जे आता पाहतायत की बाबा त्यांना शेवटी जाताना तुम्ही काय आवाहन करतात? तुम्हाला सांगतो, प्रचार यंत्रणा आम्ही ज्यावेळेस प्रचार करतो ना, आता मी काही ठिकाणी जातो, काही ठिकाणी नाही जात. ती आधी जाते, मी नंतर जातो. माझ्या लाडक्या बहिणी असेल, माझ्या प्रभागातील नागरिक असेल, प्रभागातील माता भगिनी असेल, तिने ज्यावेळेस नाव घेते ना सौ रुपाली संदीप भाऊ दातरंगे, त्यावेळेस ती डायरेक्ट म्हणते काळजी करायची नाही रुपालीताई, संदीप भाऊ आहे ना, अर्जुनप्पा आहे ना, शेंडगे साहेब आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या तोंडून ऐकायला मिळतात. आणि रुपालीचा स्वभाव म्हणजे तुम्हाला सांगतो, चांगल्या दिवसात बी आणि संघर्षात पण माझी पत्नी कायम माझ्या पाठीशी खंबीर उभी राहते. आनंद असन तर आनंदात पण सहभाग, दुःख असन तर दुःखात बी सहभाग. वा. प्रत्येक गोष्टी तिचं प्रत्येक गोष्टीत असं सर्व गोष्टी होतात. संयमाने चालत जा, धीराने चालत जा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी
मला कायम कायम माझ्या पत्नीची कायम साथ राहायची कायम. तेवढं त्या माझं घर सुद्धा आहे ना, आमचं घर सुद्धा आहे ना, अर्जुनाप्पांचं सर्व दैनंदिन सकाळचा चहा असो, नाश्ता असो, जेवण असो, माझ्या आईची काळजी करणे, आमच्या प्रभागातील म्हणजे आमचे काही कार्यक्रम असेल तर त्याला जाणे येणे, प्रत्येकाचे संबंध चांगले ठेवणे, सगळ्यांशी भेटणं गाठणं, भेटगाठी सगळं प्रत्येकाच्या कार्यक्रमात सहभागी असतं. पत्नीचा एवढा अभिमान वाटतो तुम्हाला? 100% आहेत तेवढं सक्षम, 100% एकदम सक्षम, खंबीरपणे काम एकदम सक्षम, एकदम गंभीरपणे. अहो मला आता जेंट्स वाढ पडला असतं ना, मला असं वाटलं म्हणजे किती त्रास झाला असतं मला. पण माझ्यापेक्षा तुम्हाला खोटं नाही सांगत, प्रभागामध्ये आतापर्यंत प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5, 7-7 वेळा जाऊन आलेली. वा वा. लोकांचे आशीर्वाद, लोकांचे दर्शन, म्हणजे पॉम्पलेटच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून, प्रत्येक गोष्टीत. आणि आम्ही दरवर्षी छत्रपती शिवजयंती साजरी करतो ना, महिलांच्या हस्तेच करतो. म्हणजे महापौरताई असतात आमच्या रोहिणीताई शेंडगे, त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे शिवजयंती साजरी करतो ऑफिसच्या तिथं. आणि मग रुपालीताई असतात, आमच्या सगळ्या महिला मंडळ असतं, सगळ्या आमच्या म्हणजे परिसरातील नागरिक असतील, महिला असतील, सर्व म्हणजे शिवजयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, सर्व जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, तुम्हाला सांगतो लहूजी वस्ताद यांची जयंती असेल, प्रत्येक महापुरुषाची जयंती आम्ही थाटात आणि मानापानात साजरी करतो. वा. आणि खूप उत्साहात. जे लाडकी बहीण फक्त नावापुरती नाही तर तिला सन्मान दिला जातो. सन्मान, लाडक्या बहिणीला प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत मान सन्मान असतो आमच्याकडून. वा वा वा. म्हणजे आज मी पहिल्यांदा बघतोय असं की महिलांच्या हस्तेच जयंती. तुम्ही माझे व्हिडिओ पहा, माझे रील पहा, माझं प्रत्येक याच्यात हे असतं, महिलांचाच सहभाग असतो. अहो मी स्वतःला भाग्यवान कार्यकर्ता समजतो, भाग्यवान, खूप भाग्यवान. माझ्या ऑफिसून आमच्या मुलींचे जर फोन गेले ना, महिलांना फोनवर फोन असं करतात मुली, मी त्यांना लिहून दिलेलं आहे. सुरुवातीला फोन केल्यानंतर उचलला ना आमच्या महिलांनी, श्री स्वामी समर्थ, संदीप भाऊ दातरंगे यांच्या ऑफिसून बोलते, असा कार्यक्रम आहे, तुम्ही 7 वाजता हजर राहा. 1000 महिलांना जर फोन केले ना तर 850-900 महिला हजर असतात. नाही, संदीप भाऊंच्या ऑफिसून फोन आलाय, जावं लागेल. आपल्यासाठी संदीप भाऊ सुखा दुःखात हजर असतो. मग आपण पण संदीप भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक सुखादुःखात गेलं पाहिजे. आणि मग प्रचार करत असताना मला सांगतात, भाऊ काळजी करायची नाही, आम्ही 4ही धनुष्यबाणाला मतदान करणारे. असं करायचं, आपलं पुढे चालायचं. या फोन उचलणं, फोन करणं, निवडून आल्यानंतर पण असंच राहणार का पण? अहो मला सांगा, मी 4-5 वर्ष काम करतोय ना. आता इलेक्शन होते का कोणते? मी मागच्या वेळेस काही नगरसेवक होतो का? मी असं आपण समजू, मला आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करायचं, असं ठेवू. मी 2 महिन्यात काम चालू करेन का? आता निवडणुका लागणार 2 महिने, 2 महिन्यात, आणि चला आता 2 महिन्यात आपण लोकांची कामं करू, असं नसतं हो. आमच्या अर्जुनाप्पांचा जवळजवळ 15 वर्ष नगरसेवक असल्याचा, 15-20 वर्ष नगरसेवक होते त्यावेळेस कामाचा अनुभव वार्डात प्रत्येक लोकांना आहे, प्रत्येक लोकांना. आणि माझा आता 4-5 वर्षापासून अनुभव आहे कामाचा. आणि त्याच ताकदीने, त्याच विश्वासाने प्रभागातील सर्व नागरिक, अहो लोक काय म्हणतात माहिती का, संदीप भाऊ तुमच्या कामाची पावती आहे ना, रुपालीताईंना मत देऊन आम्ही देणार. वा. तुम्ही आमचे जे जे कामं केले ना त्याची पावती म्हणून आम्ही रुपालीताईंना मतदान करणार. म्हणजे एवढं, अहो लई म्हणजे असं इतकं, म्हणजे घरातलं माणूस असल्यासारखं मला आहे ना. आता प्रचार करताना लोक वागणूक तशी देत आहेत. कुणी साखर देतं, कुणी चहा पाजतं, कुणी पेढा देतं, कुणी गुळ देतं. आता तिळगुळ पण द्यायला लागले.
संक्रांत अजून लांब आहे. आता आपण संक्रांतीला तिळगुळ आणून ठेवतो, आता तिळगुळ पण द्यायला लागले. कुणी रेवडी देतं, कुणी चिक्की देतं, कुणी तिळगुळ देतं. अहो लय मान सन्मान, म्हणजे प्रभागात लय मान सन्मान मिळतो. म्हणजे माझ्या केलेल्या कामाचं गेल्या 3-4 वर्ष मी प्रभागात जे जे काम पेरलं ते 100% उगवणार, 100%. मी एवढंच सांगतो, 4-5 दिवस निवडणुका जवळ आल्यात. तुम्ही 4ही उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर म्हणजे धनुष्यबाण सर्व उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभे आहेत. सर्व माता भगिनी, सर्व नागरिकांनी त्यांच्या कामाचा आढावा तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे. तुम्ही सगळे त्यांना ओळखता. तुम्ही सर्व त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही येत्या 15 तारखेला सर्वच धनुष्य बाणासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं ही नम्र विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप भाऊ, तुम्ही आमच्याशी बोललात. आणि आता 14 तारखेला संक्रांत आहे, 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. तर तर आपण 16 तारखेला भेटूच. 100% गुलाल खेळायला भेटू. Yes. गुलाल खेळायला भेटू. गुलाल खेळायला शुभेच्छा आहेत आमच्याकडून तुम्हाला. 100%.